नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीमध्ये तुमचे स्वागत. वी हॅव टुडे स्टडी टू चॅप्टर सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 4 मेजरमेंट ऑफ मॅटर. वी हॅव स्टडी टू पेज नंबर 49. पेज नंबर 49वर दोन चौकटी दिलेल्या आहेत. त्या दोन चौकटी अभ्यासक्रमातून कमी केलेल्या आहेत. The next point, the mass of an atom. The mass of an atom is concentrated in its nucleus, and it is due to the protons p and neutrons n in it. The number bracket into p plus n bracket complete in the atomic nucleus is called atomic mass number. Atomic mass number. The mass of an atom is concentrated in its nucleus, and it is due to the protons p, neutrons n in it. The number p plus n in the atomic nucleus is called atomic mass number. Proton and neutrons are together are called nucleons. अणूचे वस्तुमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून त्यातील प्रोटॉन व न्यूट्रॉनमुळे असते. अणू केंद्रकामध्ये असणाऱ्या p अधिक n च्या संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात. प्रोटॉन व न्यूट्रॉन एकत्रितपणे अणुकेंद्रकातील मूलकण असे संबोधतात. An atom is very tiny. Then how do we determine its mass? Scientists too struggled with this question. It was not possible for scientists of the 19th century to measure atomic mass accurately. Therefore, the concept of relative mass of an atom was put forth. अणू हा अतिशय सूक्ष्म असतो, मग त्याचे अनुमान कसे ठरवायचे हा प्रश्न शास्त्रज्ञांना पण पडला होता. 19व्या शतकातील वैज्ञानिकांना अणुवस्तुमानांक अचूकपणे मोजणे शक्य नसल्याने अणूचे सापेक्ष वस्तुमान ही संकल्पना पुढे आली. A reference atom required from expressing the relative mass of an atom, the hydrogen atom being the lightest was initially chosen as the reference atom. The relative mass of an hydrogen atom, which has only the proton in its nucleus, was accepted as 1. अणूचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी संदर्भ अणूची गरज होती. हायड्रोजनचा अणू सर्वात हलका असल्यामुळे सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची निवड संदर्भ अणू म्हणून झाली. ज्याच्या केंद्रकात केवळ एक प्रोटॉन आहे अशा हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान 1 असे स्वीकारण्यात आले. Therefore, the magnitude of the relative atomic masses of various atoms became equal to their atomic mass number p plus n. त्यामुळे सापेक्ष वस्तुमानाचे मूल्य हे अणुवस्तुमाना इतके p अधिक n झाले. Let us see how to express relative mass of nitrogen atom, having accepted the relative atomic mass of hydrogen as 1. हायड्रोजनचे सापेक्ष अणुवस्तुमान 1 मानल्यावर नायट्रोजन अणूचे वस्तुमान किती हे कसे ठरवायचे? The mass of one nitrogen atom is 14 times that of hydrogen atom. Therefore, the relative mass nitrogen atom 14. This is how the relative atomic masses of various elements were determined.
On this scale, the relative atomic masses many elements came out to be fractional. नायट्रोजनच्या एका अणूचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या 14 पट असते. नायट्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान 14 आहे. यानुसार विविध मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने ठरवली गेली आहेत. या मापन श्रेणीत अनेक मूलद्रव्यांची अणुवस्तुमानांचे अपूर्णांक आले. यामुळे काळाच्या ओघात वेगवेगळ्या अणूंची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. Finally, in 1961, the carbon atom was selected was therefore atom. In this scale, the relative mass a carbon atom was accepted as 12. The relative atomic of one hydrogen atom compared to the carbon atom becomes 12 into 1 by 12, that is 1. शेवटी 1961 कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. कार्बनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 स्वीकारले गेले. कार्बन अणूच्या तुलनेत हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 गुणिले 1/12 म्हणजेच 1 असे ठरते. द मास ऑफ वन प्रोटॉन ऑफ वन न्यूट्रॉन ऑन द स्केल ऑफ रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस इज अप्रॉक्सिमेटली 1. अणूच्या सापेक्ष वस्तुमानाच्या पट्टीवर 1 प्रोटॉन व 1 न्यूट्रॉन यांचे वस्तुमान अंदाजे 1 असे असते. रिसर्च शोध घ्या. द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स इन द चार्ट बिलो आर गिवन. यू हॅव टू फाइंड द रिलेटिव्ह ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर. काही मूलद्रव्ये आणि त्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने तक्त्यात दिलेले आहे. तर काही मूलद्रव्यांची अणुवस्तुमाने तुम्ही रिसर्च करायचा आहे. हायड्रोजन 1, हेलियम 4 ॲटॉमिक मास, लिथियम 7, बेरिलियम 9, बोरॉन 11, कार्बन 12, नायट्रोजन 14, ऑक्सिजन फाइंड आउट, फ्लोरीन 19, न्यूऑन 20, सोडियम फाइंड आउट. हा चार्ट तुम्ही पूर्ण करून वहीमध्ये लिहून काढायचा आहे. नेक्स्ट पॉईंट. टुडे वी हॅव हायली accurate methods of measuring of the mass of atom directly. Hence, instead of relative mass, unified mass has now been accepted. The unit of atomic mass called it is called Dalton. Its symbol is U. 1 U is equal to 1.66053904 into 10 raised to minus 27 किलोग्राम. आताच्या काळात अणूचे प्रत्यक्ष वस्तुमान मोजण्याच्या अधिक अचूक पद्धती विकसित झालेल्या आहेत. अणुवस्तुमानांसाठी सापेक्ष वस्तुमानाऐवजी युनिफाईड मास मीन्स एकीकृत वस्तुमान. युनिफाईड मास मीन्स एकीकृत वस्तुमान has now been accepted as the unit atomic mass. हे एकक स्वीकारलेलं आहे. याला काही इज कॉल्ड डाल्टन. इट इज कॉल्ड डाल्टन. त्याला डाल्टन असे म्हणतात. यासाठी यू ही संज्ञा वापरतात. 1 U इज इक्वल टू 1.66053904 into 10 raised to minus 27 kilogram. Chemical symbols of elements. Can you tell? सांगा पाहू. How is an element indicated in chemistry? Write down the symbol of the elements you know. फर्स्ट बघा. हाऊ इज ॲन एलिमेंट इंडिकेटेड इन केमिस्ट्री. रसायनशास्त्रात एखादे मूलद्रव्य कसे दर्शवतात. राईट डाऊन द सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स यू नो. तुम्हाला माहीत असलेल्या काही मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा. राईट डाऊन द सिम्बॉल्स
for the following elements: antimony, iron, gold, silver, mercury, lead, sodium. अँटिमनी लोह, सोने, पारा, चांदी, शिसे, सोडियम यांच्या संज्ञा लिहा. हे तिन्ही क्वेश्चन तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहे. डाल्टन used certain sign represent elements, for example circle and dot. For hydrogen, circle in C. For copper. डाल्टनने मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी विशिष्ट अशा चिन्हांचा वापर केला. जसे हायड्रोजनसाठी वर्तुळ काढून त्याच्यामध्ये टिंब दिलेला आहे. तांबे मूलद्रव्यासाठी वर्तुळ काढून त्याच्यामध्ये गोल काढून त्याच्यामध्ये C लिहिलेला आहे. टुडे वी यूज अ सिम्बॉल डिटरमाइंड बाय IUPAC. IUPAC लॉंग फॉर्म्युला इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ठरवलेल्या बघा, आज आपण IUPACने ठरवलेल्या संज्ञा वापरतो. These are official names. Symbols are used all over the world. ही अधिकृत नावे आणि संज्ञा जगभर वापरली जातात. The current method of choosing chemical symbol is based on method invented by बर्जेलियस. सध्याची रासायनिक संज्ञा पद्धती बर्जेलियसने शोधलेल्या पद्धतीवर आधारित आहे. According to this method, symbol of an element is either the first letter or the first and second oblique another specific letter in its name of the two letters. The first is a capital letter and second is small. मूलद्रव्यांची संज्ञा त्यांच्या नावातील पहिले आणि दुसरे अक्षर इतर विशिष्ट अक्षरे असे असते. दोन अक्षरापैकी पहिले अक्षर इंग्रजी मोठ्या लिपीत आणि दुसरे अक्षर लहान लिपीत लिहितात. मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स हा पोर्शन मेक अ लिस्ट अँड डिस्कस इथपर्यंतचा पोर्शन काय केलेला आहे, अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट, मॉलिक्युलर मास. The molecular mass of substances is sum of the atomic masses of all the atoms in a single molecule of that substances. Like atomic mass, molecular mass is also expressed in the unit Dalton U. Molecular mass means रेणू वस्तुमान. मॉलिक्युलर मास अँड द कॉन्सेप्ट ऑफ मोल. रेणू वस्तुमान आणि मोलची संकल्पना. मॉलिक्युलर मास. द मॉलिक्युलर मास सबस्टन्सेस इज द सम ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ ऑल ॲटम्स इन अ सिंगल मॉलिक्यूल ऑफ दॅट सबस्टन्सेस. एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या रेणूमधील सर्व अणुवस्तुमानांची बेरीज. H2O. How to discuss the molecular mass of H2O? H2O चे रेणू वस्तुमान कसे काढता येईल? चार्ट दिलेला आहे या ठिकाणी, टेबल दिलेला आहे. मॉलिक्यूल कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट घटक मूलद्रव्य. ॲटॉमिक मास अणुवस्तुमान. नंबर ऑफ ॲटॉम्स इन द मॉलिक्यूल रेणूतील अणूंची संख्या. ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम अणुवस्तुमान आणि अणूंची संख्या. मास ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट्स. घटकांचे वस्तुमान. H2O. हायड्रोजन ऑक्सिजन. हायड्रोजन ॲटॉमिक मास 1.
number of atoms in the molecule 2, atomic mass into number of atoms 1 into 2, mass of constituents 2, oxygen, atomic mass 16, number of atoms in the molecule 1, atomic mass into number of atoms 16 into 1, mass of constituents 16, molecular mass is equal to sum of constituent atomic masses bracket into molecular mass of H2O is equal to atomic mass of H into 2 plus atomic mass of O into 1. Molecular mass is equal to 18. Next point. Use your brain power. Use your brain power and try this. यूज युअर ब्रेन पॉवर हा पोर्शन अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. त्याच्यानंतर खाली मोल ट्राय दिस हा सुद्धा पोर्शन काय केलेला आहे, अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. थिंक अबाउट इट हा पण पोर्शन अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. त्याच्या खाली कॅन यू टेल हा पण पोर्शन कमी केलेला आहे. आता सगळ्यात खाली बघा, सगळ्यात खाली ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 1 मोल ऑफ कंपाऊंड इज द मास ऑफ दॅट सबस्टन्सेस इन ग्रॅम इक्वल इन मॅग्निट्यूड टू द इट्स मॉलिक्युलर मास. द SI युनिट इज मोल. संयुगाचा 1 मोल म्हणजे संयुगाच्या ऋण वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान होय. मॅग्निट्यूड टू द मॉलिक्युलर मास. ग्रॅम इक्वल इन मॅग्निट्यूड टू इट्स मॉलिक्युलर मास. ग्रॅममधील वस्तुमान होय. मोल द SI युनिट इज मोल. मोल हे SI एकक आहे. फॉर्म्युला बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्सेस पदार्थाच्या मोलची संख्या इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्सेस इन ग्रॅम्स डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्सेस. पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान. पदार्थाचे ग्रॅममधील वस्तुमान. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. पुढचा भाग आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूया. थँक्यू.